$6,50,00,000 वर्षांपूर्वी पाताळ 24 परग्रहावरील टेराफॉर्मिंग संस्कृतींच्या आंतरगॅलेक्टिक महासंघाने, ज्यांना सीडर्स फाउंडर्स किंवा पाताळ म्हणून ओळखले जाते, पृथ्वीवर मोठा हस्तक्षेप केला. पृथ्वीवरील सर्व वनस्पती आणि प्राण्यांचे डीएनए नमुने सुरक्षित ठेवल्यानंतर नवीन जीवनरूपांना संधी मिळावी म्हणून त्यांनी महाकाय सरपटणाऱ्या प्राण्यांना पृथ्वीवरून जाणीवपूर्वक हटवले. कारण जोवर महाकाय आर्कोसॉर पृथ्वीवर वावरत होते तोवर कोणतीही प्रगत सभ्यता विकसित होऊ शकली नसती. काही नागा सरपटणारे जीव मात्र कसेतरी तग धरून भूमिगत गुहांमध्ये आणि दुर्गम भागांत आश्रयाला गेले. या जागतिक प्रलयानंतर एका नव्या जगाची आणि असीम शक्यतांची दारे उघडली. हा परग्रहावरील समूहाचा पहिलाच प्रकल्प नव्हता. त्यांनी यापूर्वीच इतर गॅलेक्सीमधून मानवी जनुकांचे लायरा क्षेत्रात रोपण केले होते. संस्कृतीचा विस्तार आणि युद्धांमुळे पुढे संपूर्ण गॅलेक्सीमध्ये मानवी जीवन पसरले. 6,50,00,000 वर्षांपूर्वीपासून पुढे सीडर्सनी पृथ्वीवरील काही स्थानिक प्राण्यांच्या प्रायमेट्स डीएनएमधील मूळ रेणूंमध्ये फेरबदल करण्यास सुरुवात केली. अन्यथा ते कधीही आजच्या मानवासारखे प्रगत होऊ शकले नसते आणि कायमचे पशुपातळीवरच अडकून राहिले असते. पाताळांनी या पृथ्वीवरील आदिम प्राण्यांच्या डीएनए मॅक्रोमॉलिक्युल्समधील कार्बन अणूंमधील दुवे बदलले आणि त्यांच्यामध्ये विविध परग्रहावरील डीएनए रेणूंचा भर घालून त्यांचे जिनोम प्रगत केले. कालांतराने अशा प्रकारे 11 वेळा जनुकीय बदल केले गेले, ज्यासाठी सीडर्सना नियमितपणे पृथ्वीवर परत यावे लागले. ग्रहाचे इतर क्षेत्र उन्नत करण्यात आले, ज्यामुळे भावी मानवांना खनिजे, वनस्पती आणि प्राण्यांच्या राज्यांतून नैसर्गिक पुनर्जन्माचा प्रवास सुरू करणे शक्य झाले. आता पृथ्वीच्या गाभायापासून बाह्य मर्यादेपर्यंत सर्व घनतास्तर तयार झाले होते आणि मानवी चेतनेच्या विकासासाठी ग्रहाची मॅट्रिक्स सज्ज झाली होती. 2 कोटी वर्षांपूर्वी वजा त्यांच्या महान प्रयोगाचा एक भाग म्हणून पाताळ ग्रह आणि नवीन जीवनरूपे कशी विकसित होत आहेत हे पाहण्यासाठी पुन्हा आले. त्यांनी परिसंस्थेत नवीन वनस्पतीसृष्टीचा समावेश करून आदिम मानवी रूपांच्या विकासासाठी अनुकूल वातावरण तयार केले. त्यांनी पृथ्वीच्या लेलाईन स्थिर केल्या, अधिक ऊर्जाबिंदू जोडले आणि ग्रहाचे जिओमॅग्नेटिक क्षेत्र वाढवले. हा प्रयोग अपेक्षेनुसार सुरळीत सुरू होता. 4,37,000 वर्षांपूर्वी विश्वात नवीन मानवी जाती निर्माण करणाऱ्या 24 आंतरगॅलेक्टिक सीडर जातींच्या परिषदेने, ज्यांना मूळचे पाताळ म्हटले जाते, कोटियांनंतर पृथ्वीवर पुनरागमन केले. यादरम्यान पृथ्वीचे वातावरण संतुलित आणि परिपूर्ण बनले होते, ज्यामुळे मानवी जीवन उत्तम प्रकारे विकसित होत होते. उत्क्रांतीच्या नैसर्गिक नियमांनुसार सीडर्सनी त्यांनी तयार केलेल्या नवीन बहुसंकरित सुपरप्रजातीच्या संथ विकासाचे दूरहून निरीक्षण केले. वजा उघडपणे हस्तक्षेप न करता पण नैसर्गिक चक्रांचे पालन करून प्रयोग सुरक्षित ठेवला. मानवी जनुकांचे हे वर्धन दीर्घकाळात टप्प्याटप्प्याने एखाद्या शिडीच्या पायऱ्यांसारखे पार पाडण्यात आले. जनुकांचा अस्वीकार टाळण्यासाठी पिढ्यानपिढ्या सातत्यपूर्ण हस्तक्षेपाद्वारे हा लांब आणि गुंतागुंतीचा प्रवास पार पडला. या प्रदीर्घ प्रयोगात नाकारलेले जनुक इतर वेगवेगळ्या ग्रहांवर तपासले गेले. अशा प्रकारे पाताळांनी पृथ्वीवर 4 मोठे जागतिक हस्तक्षेप करून नवीन जनुकीय बदल आणि डीएनए अपग्रेड केले.